जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नामपुरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण विसर्ग संधीतला जो राहिलेला तिसरा प्रकार होता विसर्ग संधी तो बघणार आहे. आणि याच्या आधी मित्रांनो आपण संधी काय असते बरोबर आहे, संधीचे उपप्रकार कोणकोणते पडतात, मग त्यात स्वर संधी, व्यंजन संधी, स्वर संधीचे उपप्रकार जसं की सजातीय स्वर संधी, आदेश, आदेश मध्ये मग गुणादेश, यणादेश, हृदयादेश, संप्रसारण, यादी आदेश वगैरे सर्व गोष्टी डिटेलमध्ये पाहिलं. त्यानंतर व्यंजन संधी कोणाला म्हणतात, व्यंजन संधीचे व्यंजन संधीचे उपप्रकार कोणकोणते, जसं की प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक व्यंजन संधी, त्यातले जे अपवाद होते ते पण आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलेले आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण संधीतला जो राहिलेला एक प्रकार होता विसर्ग संधी तो बघणार आहे. मित्रांनो, विसर्ग संधी म्हणजे काय असते, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जेव्हा व्यंजन किंवा स्वर असतो त्यावेळेस विसर्ग संधी तयार होते बरोबर आहे. जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी काय करा, आधी संधी सुरुवात जिथून मी केलेली ते बघा, पण संधी बघण्याआधी तुम्हाला वर्ण क्लिअर पाहिजे. ठीक आहे, वर्ण जर तुम्हाला क्लिअर नसतील तर संधी हे प्रकार तुमच्या डोक्यावरनं जाणार आहे. म्हणून मी वर्णमाला पूर्ण डिटेलमध्ये समजून सांगितलेली, आधी ते वर्णमालेचं लेक्चर बघा, नंतर संधीमध्ये सजाती, स्वर संधी, व्यंजन संधी, स्वर संधीचे उपप्रकार, व्यंजन संधी कोणाला म्हणतात, व्यंजन संधीचे उपप्रकार, या गोष्टी बघितल्यानंतर तुम्ही विसर्ग संधी बघा. ठीक आहे, तर बघा विसर्ग संधी म्हणजे काय, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण विसर्ग असेल, इकडे लिहितो मी, विसर्ग असेल अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल, काय व्यंजन किंवा स्वर असेल, तर अशा वेळेस काय तयार होते, अशा वेळेस काय तयार होणार, तर विसर्ग संधी. लक्षात आहे, विसर्ग संधी तयार होते. विसर्ग संधी म्हणजेच ही छोटीशी तुम्हाला डेफिनेशन मी समजून दिली आणि याच्या आधी डिटेलमध्ये मी मागे बोललेलो होतो बरोबर की नाही. मग उदाहरणार्थ जर याचं एक उदाहरण घेतलं आपण तर दुष्काळ, काय दुष्काळ बरोबर आहे. मग आता दुष्काळ या शब्दाचा अर्थपूर्ण विग्रह केला तर काय होणार, दुः अधिक काळ, काय होणार, दुः अधिक काळ बरोबर आहे. मग आता बघा इथे पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण काय आलाय मित्रांनो, तर विसर्ग चिन्ह आलाय, अधिक दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण क म्हणजे क काय एक व्यंजन आहे ना, तर क इथे आलेला आहे बरोबर आहे. मग दुःकाळ, दुष्काळचा दुःकाळ असा विग्रह होतोय आणि हेच एक व्यंजन विसर्ग संधीचं उदाहरण आहे. ठीक आहे, तर आता याच्यात काही नियम आहे मित्रांनो, ते नियम बघूया आपण एक 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 एक. तर बघा पहिला नियम काय म्हणतोय, विसर्ग उकार संधी. जर तुम्हाला इजिली प्रश्न विचारला त्यांनी तर विसर्ग संधीसाठी हा चिन्ह विसर्ग चिन्ह असतो, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्हाला संधी दिलेली असेल आणि त्याचा विग्रह विचारलेला असणार तर विग्रहमध्ये विसर्ग चिन्ह आधी बघा, त्यानंतर नियम कोणता आहे, कोणत्या नियमात तो बसतोय, या गोष्टी बघून मग तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर विकल्पामधून योग्य तो निवडायचा असतो. ठीक आहे, तर आता विसर्ग संधी म्हणजे काय असेल हे तुमच्या लक्षात आलेलं असणार. मग आता आपण पुढे काय करू, विसर्ग उकार संधी त्यात जे प्रकार आहेत, नियम आहेत, ते 11 नियम टोटल बघूया. बघा मग आता पहिला नियम काय, विसर्ग उकार संधी. विसर्ग उकार संधी कोणाला म्हणतात, तर विसर्गाच्या मागे अ हा, काय विसर्गाच्या मागे अ हा स्वर असून पुढे मृदू व्यंजन, काय पुढे मृदू व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो, यालाच विसर्ग उकार संधी म्हणतात. मग या ठिकाणी काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला चिन्हांमध्ये थोडं समजून देतो. मग विसर्गाच्या मागे सांगितलेलं म्हणजे इथे अधिक चिन्ह असेल बरोबर आहे, विसर्ग चिन्हाच्या मागे अ हा स्वर असेल, काय इथे विसर्ग चिन्ह आहे त्याच्या मागे इकडे काय पाहिजे, अ स्वर पाहिजे आणि पुढे मृदू व्यंजन पाहिजे. कोणतं मृदू व्यंजन असेल तर याचा काय होणार, उ होतो, याच्याऐवजी काय होणार, उ होणार, पण उ कोणता, रस्व उ. लक्षात आहे का, उ होणार तो कोणता, रस्व उ. आणि तो काय होतो मागील अ मध्ये मिसळणार, म्हणजे हा उ कुठे जाणार, या अ मध्ये मिसळणार आहे. लक्षात आहे, या अ मध्ये मिसळल्यानंतर त्याचा काय होणार, ओ होणार, याचा काय होणार, ओ होणार. लक्षात येतोय का, जसं की रस्व उ अधिक अ बरोबर याचा काय होणार आहे, ओ होणार आहे. लक्षात येतोय. आता हा जो ओ तयार झालेला आहे ना, मग त्या पहिल्या शब्दातील शेवटचं जे काही वर्ण असणार आहे त्या वर्णासोबत तो मिसळणार आहे. म्हणजेच उदाहरणार्थ जर न असेल तर न मध्ये ओ मिसळल्यानंतर काय तयार होणार, नो तयार होईल. लक्षात आहे, तू जे नो म्हणतो तो नो नाही बरं का, हा वेगळा नो. आता बघा या ठिकाणी काही शब्द दिलेले हे लिहून घ्या, काही शब्द दिलेले उदाहरणात तुम्हाला उदाहरणाने मी समजून देतो. ठीक आहे, तर अजून चांगल्या लक्षात येणार तुमच्या. तर बघा मित्रांनो, जसं की इथे पहिला शब्द दिलेला आहे यशोधन. आता यशोधनचा विग्रह करायचा असेल तर कसा होणार, यश, यश अधिक धन. आता मी एक शब्द पूर्ण तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून सांगतो की बघा आता यश इथे विसर्ग चिन्ह आहे, विसर्ग चिन्हाच्या मागे अ पाहिजे ना, तर हा श अक्षर आहे, श मधून ज्यावेळेस अ स्वर बाहेर काढणार तर विसर्गाच्या मागे काय होत आहे, अ स्वर येत आहे आणि नंतर पुढे काय येतो, मृदू व्यंजन. मग ध हा काय मृदू व्यंजन आहे ना, लक्षात आहे, अधिक ध हा मृदू व्यंजन आहे. म्हणजेच मग याच्याबद्दल काय होणार, उ घ्यावा लागतं, कोणाबद्दल, विसर्गाबद्दल उ घ्यावा लागतं. हा उ कशा मध्ये मिसळणार आहे, तर विसर्ग चिन्हाच्या मागे जो अ आहे त्यामध्ये मिसळणार आहे.
म्हणजेच तो इथे आल्यानंतर काय तयार होतो, मग ओ तयार होतो, जसं मी तुम्हाला इथे बोललो. ठीक आहे ना, ओ तयार होतो ना. हा ओ कशात मिसळणार, मग जो काही पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण असेल त्या वर्णामध्ये तो मिक्स होणार आहे. म्हणजेच मग हा श अधिक अ काय होऊन जाईल, श अधिक ओ बरोबर शो होणार. लक्षात येत आहे, म्हणून शो करायचा. आता बघ या ठिकाणी काय, यशोधन या पद्धतीने त्याचा विग्रह होतोय. आता पुढील काही शब्द मी तुम्हाला समजून देतो, हे लिहून घ्यायचं, स्क्रीनशॉट घेऊन टाका. ओके, आता पुढील काही शब्द आहेत ते बघा. हे मी तुम्हाला जास्त डिटेलमध्ये फोड करून सांगतोय, एवढं डिटेलमध्ये तुम्हाला विचारले जात नाही, पण तुम्हाला जर नियमच समजत नसेल तर शब्द चुकतात. कारण उकार, काना, मात्रा, विलांटी या गोष्टी मी डिटेलमध्ये मागे सांगितलेल्या, आणि विद्यार्थी शब्दाचा विग्रही बरोबर करतात, परंतु या गोष्टी बारीक बारीक गोष्टी चुकतात ते. ठीक आहे, तर आता दुसरा शब्द आहे मनोरथ. तर मनोरथचा विग्रह काय होणार, मनो अधिक रथ, मनो अधिक रथ. मग तपोबलचा काय होणार, तप अधिक बल. लक्षात येत आहे. मग तुम्ही मला मनोभावचा विग्रह सांगा आणि एक मनोभावचा विग्रह सांगा. चला आता याच्यानंतर पुढे आपण बघूया दुसरा नियम काय, विसर्ग र संधीचा नियम आहे, रकार संधीचा नियम, विसर्ग रकार संधीचा. मग विसर्ग रकार संधीचा नियम काय म्हणतोय मित्रांनो, तर बघा विसर्गाच्या मागे अ किंवा आ स्वर खेरीज, खेरीज म्हटल्यानंतर काय असतं ते सोडून द्यायचंय. हे आपण व्यंजन संधीमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलं, खेरीज शिवाय याला काय म्हणत असतो, बरोबर की नाही. मग विसर्गाच्या मागे अ किंवा आ स्वर खेरीज, म्हणजे इथे अ किंवा आ काढून टाकायचा आहे, अ किंवा आ हा स्वर नाही पाहिजे. ठीक आहे ना. मग एकूण 14 स्वर होते, 14 स्वर पैकी अ आणि हा स्वर काढून टाकायचे. उर्वरित जे 12 स्वर आहे ते 12 स्वरांपैकी कोणताही स्वर येत असेल, कोणताही स्वर असून पुढे मृदू वर्ण असेल, इकडे काय मृदू वर्ण असेल कोणता, तर इकडे मृदू वर्ण असेल तर विसर्गाचा र होतो. म्हणजे या विसर्ग चिन्हाबद्दल काय होणार, इकडे र होऊन जाईल. लक्षात येतं का, या विसर्गाचा काय होणार, मी याला बॉक्स मध्ये लिहून देतो म्हणजे तुम्ही कन्फ्युज होणार नाही. तर या विसर्ग चिन्हाचा काय होणार, र होणार, आणि तो र काय होणार, पुढील वर्णाबरोबर संधी होते. तर या ठिकाणी हा पुढील वर्ण म्हणजे इकडे जाऊन तो संधी होणार आहे. लक्षात आहे. मग उदाहरणार्थ इकडे शब्द बघा, आता काय दिलेले, निरंतर. मग निरंतरचा विग्रह काय होणार, नि अधिक अंतर, नि अधिक अंतर. मग हा जर रो होता ना, हा र कुठे गेला, मग विसर्ग चिन्हाच्या जागी गेला, बरोबर की नाही. आणि र मध्ये काय, मग र अधिक अ आहे ना, तर मग इथे सुरुवात याची काय झाली, अंतर पासून झाली. लक्षात आहे, नि अंतर. दुसरा शब्द आहे निर्विकार. मग निर्विकारचा विग्रह काय होणार, नि अधिक विकार. लक्षात येत आहे. त्यानंतर दुर्जन, दुर्जनचा विग्रह काय होणार, मग दुह अधिक जन. लक्षात येत आहे. नंतर दुरात्माचा विग्रह काय असणार ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आता मित्रांनो आपण या ठिकाणी काही नियम बघितले, याच्या पुढे अजून जे पुढचे नियम आहेत ते पण बघूया, आणि याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. ठीक आहे, आणि या सर्व गोष्टी डिटेलमध्ये लिहून घेत चला तुम्ही वहीमध्ये. लक्षात येत आहे. आता याचे पुढचे जे नियम आहेत ते नियम आपण बघूया. चला तर मित्रांनो आता तिसरा नियम बघू. तिसरा नियम काय, तर बघा तिसरा नियम काय म्हणतोय, विसर्गाच्या मागे ई किंवा उ, विसर्गाच्या मागे ई किंवा उ असून पुढे क ख प फ हे वर्ण आले तर श होऊन श होतोय, हा श होऊन संधी होते. ठीक आहे, म्हणजे यांचं म्हणणं काय की विसर्ग चिन्हाच्या मागे हा विसर्ग चिन्ह आहे ना, याच्या मागे ऱ्हस्व ई किंवा उ असेल, अधिक पुढे काय क ख प आणि फ हे जर वर्ण येत असतील, ठीक आहे ना, तर यांच्याबद्दल काय होणार, श होणार. कोणता, षटकोनाचा श. लक्षात येत आहे. तर उदाहरणार्थ या ठिकाणी शब्द बघा, आता निष्कर्ष. मग आता नि अधिक कर्ष. लक्षात येत आहे. मग या विसर्ग चिन्हाच्या पुढे बघा, आता हा विसर्ग चिन्हाच्या पुढे क आलाय ना, इथे बघा या विसर्ग चिन्हाच्या पुढे क आलाय, म्हणून याचा विग्रह काय झाला, निष्कर्ष. मग या क दुसरा शब्द बघा, दुष्परिणाम. याचा काय होणार, मग दुः अधिक परिणाम. पण परीला कोणतं, पहिली विलांटी. ठीक आहे, मग आता बघ दुःपरिणाम. मग या ठिकाणी विसर्ग चिन्ह आहे, विसर्ग चिन्हाच्या पुढे काय, विसर्ग चिन्हाच्या पुढे क ख प फ या चारीपैकी कुठलं जरी एक वर्ण येत असेल तर मग आपल्याला त्याच्याऐवजी काय घ्यावं लागतं, श घ्यावं लागणार आहे. मग बघ या विसर्ग चिन्हाच्या पुढे प आलाय ना, बरोबर की नाही, म्हणून आपण संधी करताना काय होणार, श घ्यावा लागणार आहे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी दुष्परिणाम असा झालेला आहे. निष्कपट, याचा विग्रह कसा, नि अधिक कपट, नि अधिक कपट. काय, नि अधिक कपट. लक्षात आहे. मग आता बघ या इथे विसर्ग चिन्ह आहे, बरोबर की नाही, या विसर्ग चिन्हाच्या पुढे का आलेला आहे, विसर्ग चिन्ह आहे, विसर्ग चिन्हाच्या पुढे का आलाय, म्हणजेच मग आपण या संधी करताना विसर्ग चिन्हाऐवजी काय घेणार, श घेणार, म्हणून निष्कपट असं त्याचा विग्रह होतोय. ठीक आहे. आता एक प्रश्न आहे, एक शब्द आहे निष्कारण. त्या निष्कारण शब्दाचं मला तू कमेंट मध्ये उत्तर सांगणार काय येतोय.
ठीक आहे. आता पुढचा नियम बघ काय, चौथा नियम, विसर्गाच्या मागे अ स्वर असून पुढे पुढे क ख फ प फ ही कठोर व्यंजने आली तर विसर्ग चिन्ह कायम राहतो. पण जर विसर्ग चिन्हाच्या पुढे स्वर येत असेल ना, तर त्याचा मात्र लोप होतो, हे लक्षात ठेव. म्हणजे हा नियम काय की हे बघ, मी इथे लिहून देतो हा नियम. काय म्हणताय की विसर्ग चिन्हाच्या मागे, म्हणजे हा विसर्ग चिन्ह आहे, याच्या मागे अ असेल, अधिक पुढे काय क ख क ख प आणि फ, बरोबर आहे. हे जर कठोर व्यंजन येत असतील तर याच्याऐवजी काय ना, याच्या ठिकाणी काय असणार, विसर्ग चिन्ह संधी होताना पण कायम राहणार आहे, निघणार नाही. पण जर मागे काय आलेलं आहे, अ आलेला आहे, विसर्ग चिन्हाच्या मागे अ आलेला, अधिक पुढे कोणताही स्वर असेल, ठीक आहे ना, पुढे कोणताही स्वर असेल तर मात्र विसर्ग चिन्ह इथून काय होतो, लोप पावतो. लक्षात आहे काय होतो, लोप पावतो म्हणजे निघून जातो. एवढा एक नियम लक्षात ठेवशील. मग उदाहरणार्थ या ठिकाणी रज कण दिलेलं बघ. मग आता इथे याचा विग्रह काय होणार, रज अधिक कण. फक्त काय करशील, जर विसर्ग चिन्हाच्या पुढे क ख प फ असेल तर विसर्ग चिन्ह कायम ठेवायचं आहे. मग जसं रज कण मध्ये काय केलेलं आहे इथे बघ, विसर्ग चिन्हाच्या पुढे क आलाय ना, म्हणजे फक्त विग्रह करताना काय करशील, अधिक हा चिन्ह टाकून द्यायचा. अध पात, काय अध अधिक पात, विग्रह करताना काय मध्ये फक्त अधिक चिन्ह टाकून द्यायचा. कधी, जेव्हा विसर्ग चिन्हाच्या पुढे क ख प फ हे कठोर व्यंजन आलेले असतील तेव्हा. मग उषकालचं तू मला सांगशील काय येणार आहे, ठीक आहे. त्यानंतर आता येऊ, मग मी तुला दुसरा नियम बोललो, विसर्ग चिन्हाच्या मागे अ असेल आणि पुढे कोणताही स्वर असेल तर विसर्ग चिन्हाचा लोप होतो, कधी, संधी होताना. मग बघ इथे अथ एव झालेला आहे ना, आता याचा विग्रह कसा होणार, अथ अधिक एव. लक्षात आहे. मग इथे उत्तरचं तुम्हाला विग्रह सांग काय होणार आहे, ठीक आहे. आता याच्या पुढचे जे नियम आहेत ते नियम पण आपण बघूया. चला तर मित्रांनो, आता पुढचा नियम बघू. पाचवा नियम बघा काय, पदाच्या शेवटी र म्हटलेलं आहे. पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे कठोर व्यंजन आल्यास र विसर्ग होतो. काय म्हटलेलं, पदाच्या शेवटी र येऊन त्याच्या पुढे जर कठोर व्यंजन असेल तर विसर्गाचं काय होणार, र होणार. उदाहरणार्थ म्हणजे हेच तुम्हाला समजून सांगायचं ठरलं तर इकडे काय असणार, पदाच्या शेवटी र पाहिजे आणि इकडे काय कठोर व्यंजन पाहिजे. लक्षात येते. तर याच्याबद्दल काय होणार, विसर्गाचा र होणार, काय र. लक्षात येते का. मग उदाहरणार्थ जसं इथे एक शब्द दिलाय अंतःकरण, मग याचं काय होणार, अंतःकरणचा विग्रह अंतर अधिक करण. लक्षात येते का, अंतर अधिक करण. त्यानंतर चतुसूत्री, मग चतुसूत्रीचं काय होणार, चतुर अधिक सूत्री. आता पुढे बघा, मग पुढचा शब्द काय, पुनः प्रतिष्ठा. म्हणजे याचा विग्रह कसा होणार, काय होणार, पुनर अधिक प्रतिष्ठा, अधिक प्रतिष्ठा. आता तुम्ही प्रातः संध्याचा मला विग्रह सांगाल काय होणार, ठीक आहे. आता पुढचा नियम बघा मित्रांनो, पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा विसर्ग होतो. काय म्हटलेलं इथे, पहिल्या पदाच्या शेवटी स येऊन त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन आल्यास स चा काय होणार, विसर्ग होणार. जसं की मनपटल. मग आता मनपटलचा विग्रह कसा होणार, मनस अधिक पटल. लक्षात आहे. मग आता या ठिकाणी या स चा विग्रह होताना, संधी होताना या स चा काय झालेला आहे, इथे विसर्ग चिन्ह झालेला आहे. असा नियम आहे 6वा. लक्षात आहे. तेजहकण, मग तेजहकणचा विग्रह कसा होणार, तेजस अधिक कण. पण स लिहिताना नेहमी लंगडी मारून लिहा, कारण त्यामध्ये स्वर नाहीये. आता बघ, मग या स विग्रह करताना स आलाय, पण संधी होताना स च्या ऐवजी काय होतोय, स च्या ऐवजी विसर्ग चिन्हाचा काय होणार, स होणार. कधी, त्याच्या पुढे कोणतेही व्यंजन असेल तर तेव्हा, ठीक आहे. त्यानंतर यश कीर्ती, मग याचा विग्रह कसा होणार, यशस अधिक कीर्ती, यशस अधिक कीर्ती. मग मनःपूर्वकचा मला तो विग्रह सांग काय होणार, ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघू आपण, विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास श होतो व त थ आल्यास स होणार. म्हणजे हा नियम काय म्हणतो, इकडे लक्ष दे, विसर्ग चिन्हाच्या पुढे म्हणताय हा, काय विसर्गाच्या पुढे च छ आल्यास स होणार. म्हणजे इकडे विसर्ग चिन्ह आहे, याच्या पुढे च किंवा छ असेल तर याचं काय होणार, श होणार, काय श. आणि जर या विसर्ग चिन्हाच्या पुढे त थ असेल तर त्याचा स होणार, काय त किंवा थ असेल तर याचा काय होणार, स होणार. हे लक्षात दे. मग आता उदाहरणार्थ या ठिकाणी शब्द दिलेला आहे मनस्ताप, मग याचा विग्रह कसा होणार, मन अधिक ताप.
मन अधिक ताप. मग बघा आता विसर्ग चिन्हाच्या पुढे त आलाय, म्हणजे विसर्ग चिन्हाच्या पुढे त आलेला असेल तर त्याचा स झालेला आहे संधी होताना. मग बघ या विसर्ग चिन्हाऐवजी स झालेला मनस्ताप. दुष्चिन्ह, मग याचा विग्रह कसा होणार? दु अधिक चिन्ह, दु अधिक चिन्ह. लक्षात आहे का? आता या विसर्ग चिन्हाच्या पुढे बघ च आलाय ना, विसर्ग चिन्हाच्या पुढे च आलेला आहे. मग च साठी काय होतोय? श होतोय, बरोबर की नाही? च आला असेल विसर्ग चिन्हाच्या पुढे तर काय होणार? श होणार. मग म्हणून या ठिकाणी दु चिन्ह असा शब्द आलेला आहे. मग निश्चल आणि नभस्थल हे दोन शब्द सेम असे जे याचा विग्रह तुम्हाला कमेंट मध्ये सांग काय होणार आहे. ठीक आहे, आता याचे पुढचे नियम अजून बघू आपण. तर आता 8वा नियम बघा काय? 8वा नियम बघा, विसर्गाच्या पुढे क्रू धातूची रूपे आली. कोणती? क्रू धातूची रूपे आली असल्यास विसर्गाचा श होतो. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं? क्रू धातूची जर रूपे येत असतील, मी विचार करताना क्रू जाणवत असेल तर त्या ठिकाणी विसर्गाचा स होणार, एवढं लक्षात ठेवा. जसं नमस्कार, मग नमस्कारचा कसा होणार विग्रह? नम अधिक कार. पुरस्कारचा काय होणार मग? पुर अधिक कार, बरोबर आहे. मग या विसर्ग चिन्हाचा विग्रह करताना काय, संधी करताना काय होतंय? विसर्ग चिन्हाचा स होतोय, कारण या ठिकाणी क्रू धातूची रूपे जाणवतोय ना. पुरस्कार, बरोबर आहे का नाही? पुरस्कार, नमस्कार, पुरस्कृत, बरोबर की नाही? मग या क्रू धातूची रूपे आपल्याला जाणवत आहे. मग बघा याचं काय होणार? पुर अधिक कृत. मग तुम्ही मला आता पुरस्कर्ता याचा सांगा, पुरस्कर्ताचा विग्रह काय होणार? ठीक आहे, कमेंट मध्ये सांगशाल. आता त्याच्या पुढे 9वा नियम काय मित्रांनो? विसर्गाच्या मागे ट किंवा ठ आल्यास श होतो. म्हणजे काय? विसर्ग चिन्हाच्या मागे ट किंवा ठ असेल, तर याचा काय होणार? याचा श होतो. लक्षात येत आहे? जसं एक उदाहरण इथे दिलेलं आहे, रामश टिकते. काय? रामश टिकते. मग रामश टिकते दिलेलं म्हणजे याचा विग्रह कसा होणार? राम अधिक टिकते. लक्षात येत आहे का? अजून असा काय एखादा शब्द तुम्हाला आठवत असेल तर कमेंट मध्ये सांगा मला. त्याच्यानंतर पुढचा नियम बघा काय? 10वा, विसर्गाच्या पुढे श, स आणि श आल्यास विसर्ग कायम राहतो. म्हणजेच काय म्हटलेलं आहे? इकडे विसर्ग चिन्ह असेल त्याच्या पुढे कोणकोणते? श, स आणि श हे आलं असेल तर हा विसर्ग चिन्ह काय असणार आहे? कायम राहणार आहे. हा याचा लोप होणार नाही, हा निघणार नाहीये. जसं की उदाहरणार्थ दुःशासन दिलेलं आहे. आता बघ विसर्ग चिन्हाच्या पुढे श आलेला आहे ना, विसर्ग चिन्हाच्या पुढे श आलेला आहे म्हणजे हा विसर्ग चिन्ह कायम राहणार. फक्त याचं विग्रह करताना काय करायचं? प्लसचं चिन्ह मध्ये टाकायचंय. जसं दु अधिक शासन. लक्षात येत आहे? निस्वार्थ, मग कसं होणार? नि या विसर्ग चिन्हापुढे स आलेला आहे. बघ विसर्ग चिन्हापुढे हा विसर्ग चिन्ह आहे, त्याच्या पुढे स आलेला आहे ना, मग निस्वार्थ. मग याचा विग्रह कसा होणार? नि अधिक स्वार्थ. विग्रह करताना फक्त काय करशील? प्लसचं चिन्ह टाक. त्यानंतर निशेषचं तू मला आता कमेंट मध्ये सांगशील. ठीक आहे, त्याचे पुढचे नियम काय ते पण आपण बघूया. तर मित्रांनो आता शेवटचा 11वा नियम आहे, तो बघू आपण. 11वा नियम काय? विसर्गाच्या मागे ई किंवा उ ह्रस्व पुढे मृदू वर्ण आल्यास विसर्गाचा र होतो. म्हणजे काय? विसर्ग चिन्हाच्या मागे ह्रस्व ई किंवा ह्रस्व उ असेल आणि विसर्ग चिन्हाच्या पुढे मृदू वर्ण असेल. कोणता? मृदू वर्ण असेल तर विसर्गाचा र होणार. काय होणार? विसर्गाचा र होतो. म्हणजे जसं या ठिकाणी नीरव, आता नीरवचा विग्रह काय होतो बघा? नि अधिक रव, नि अधिक रव. मग आता बघा या ठिकाणी विसर्ग चिन्हाच्या मागे काय ई आलेला आहे, म्हणजे या न मध्ये काय असणार? न अधिक रस्वई, बरोबर. मग विसर्ग चिन्हापुढे र हा मृदू वर्ण आहे, म्हणजेच काय होणार? नीरव. या पद्धतीने याचा विग्रह होतोय. त्यानंतर नीरस, नीरसचं काय होणार मग? नि अधिक रस, नि अधिक रस. मग तुम्ही नीरजचं मला विग्रह कमेंट मध्ये सांगा काय होणार आहे. आता मित्रांनो याच्यानंतर काही परीक्षेला विचारले गेलेले शब्द की जे परीक्षेला विचारले गेलेले शब्द दोन्ही पद्धतीने तुम्ही सोडवलं तरी उत्तर बरोबर दिले गेलेले आहेत. जसं की इकडे संस्कृत मध्ये काही शब्द सांगितले, काही मराठी किंवा प्रचलित संधीमध्ये सांगितलेले शब्द आहेत. तर जसं संस्कृत मध्ये मंत्रालय पाहिलं तर मंत्रालयाचं संस्कृत मध्ये विग्रह काय होतंय? मंत्रालय, मंत्र अधिक आलय. एकोणचा संस्कृत मध्ये काय होतंय? एक अधिक ऊन. एकाईकचं काय होतंय? एक अधिक एक. कित्येकचं काय होतंय? किती अधिक एक. त्याच पद्धतीने जर मराठी किंवा प्रचलित संधीमध्ये या शब्दांचा विचार केला आपण तर मंत्रालय, मग मंत्रालयाचा विग्रह काय होतोय? मंत्री अधिक आलय. एकूणचा विग्रह काय होतोय? एक अधिक ऊन. एकचा विग्रह इथे काय होतोय? एक अधिक एक. कितीचा काय होतोय? किती अधिक एक. तर या पद्धतीने तुम्ही दोन्ही उत्तर मारशाल तर तुमचं उत्तर बरोबरच असणार आहे. फक्त त्या ठिकाणी संस्कृत म्हटलेलं आहे का मराठी किंवा प्रचलित म्हटलेलं आहे
हे आपल्याला खात्री करणं गरजेची आहे. मित्रांनो बघा, आज आपण विसर्ग संधीमध्ये पूर्ण 11चे 11 नियम घेतलेले आहेत. त्याच्यात काही अपवाद होते ते पण मी तुम्हाला समजून सांगितलेले आहेत. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि प्रश्न समजलेले असतील तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तुम्ही तुमचे कोणी भरती करणारे मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत देखील आपल्या युट्यूब चॅनलची लिंक पाठवा. ठीक आहे. आता मित्रांनो याच्या पुढे एक फक्त संधीतला शेवटचा प्रकार राहिलेला आहे, म्हणजे तो पूर्वरूप आणि पररूप संधी म्हणतात. संधीतले मुख्य 3च प्रकार होते, ते डिटेलमध्ये आपण त्याचे उपप्रकार डिटेलमध्ये बघून झालेले आहेत. ठीक आहे. आता फक्त एक शेवटचा बाकी आहे, काय पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. तर ते पण याच्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये आपण ते क्लिअर करून घेऊया. आज इथेच थांबू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.